मंगरुळ तांड्याच्या पोलीस पाटलाविरोधात ग्रामस्थांचे निवेदन, गावात वास्तव्यास नसल्याचा आरोप, चौकशी करून कारवाईची मागणी। जिंतूर तालुक्यातील मंगरुळ तांडा येथील पोलीस पाटील गावात वास्तव्यास नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी सेलू यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलं आहे। संबंधित पोलीस पाटील यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या निवेदनावर गावातील अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित पोलीस पाटील यांची नियुक्ती मंगरुळ तांडा येथे झाली होती, मात्र ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असून गावात नियमितपणे राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, किरकोळ वादांची माहिती प्रशासन व पोलीस विभागामार्फत पोहोचवणे तसेच शासनाच्या विविध कामांमध्ये सहकार्य करण्याच्या जबाबदाऱ्यांवर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आलं आहे की गावात एखादा वाद, तंटा किंवा अन्य घटना घडल्यास ग्रामस्थांना पोलीस पाटील उपलब्ध होत नसल्याने थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा लागत आहे। पोलीस पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास राहून शासनाने सोपवलेली कर्तव्ये पार पाडणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी व आरोप तथ्य आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात ग्रामीण मराठी न्यूजने संबंधित पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली। यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे सर्व आरोप फेटाळून लावत वेगळाच दावा केला। आमच्या तांड्यावर एक युवक अवैधरित्या मोहाची दारू तयार करत होता। मी त्याला दारू काढू नकोस असा स्पष्ट इशारा दिला होता। त्याचाच राग मनात धरून काही व्यक्तींनी माझ्या विरोधात तक्रार करून SDM यांच्याकडे निवेदन दिलं आहे। माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत। प्रशासनाने निष्पक्ष चौकशी केल्यास सत्य समोर येईल आणि माझी बाजू योग्य असल्याचं स्पष्ट होईल असं संबंधित पोलीस पाटील यांनी सांगितले। या प्रकरणामुळे मंगरुळ तांड्यात चर्चेला उधाण आले असून ग्रामस्थांचे आरोप आणि पोलीस पाटील यांचे स्पष्टीकरण यामुळे आता उपविभागीय अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलं आहे। काल जे तुम्ही SDM कार्यालयात जाऊन एक निवेदन दिले, हो। ते कोणत्या संदर्भात आणि कशासाठी दिलेलं निवेदन 6 होतं? महिन्यापासून पोलीस पाटील कुठे आम्हाला अजून दिसले नाही, हां, त्याच्यामुळे आम्ही निवेदन दिले। काय म्हणून दिले? काय म्हणून इथं काल आमच्या पोराला 4 टाके बसले तरी दवाखान्यात न्यायला कोण नाही ना, तिथं पोलीस स्टेशनमध्ये पण न्यायला कोण नाही। पोलीस पाटलांचं काम नाही ना ते टाके बसणं, तर अहो, टाके बसल्यावर पोलीस स्टेशनला नेवाच लागेल ना। हां हां, हं. मग टाके बसल्यावर नेवा लागेल का नाही? मग ती दखल कोण घ्यायची? मग काय तुमची मागणी काय आता? मागणी काय नाही, त्याला निलंबित करायचं ना, दुसरं आम्ही बघू। कुठं राहते ते पोलीस पाटील? संभाजीनगर। असं हां, जेव्हापासून ते ड्युटीवर लागले तेव्हापासून इथं राहत नाही का? नाही राहत। त्याच्या नावावर हे बघा, म्हाताऱ्याला बोला। हां, मामा काय नाव तुमचं मामा? मोतीराम मामा काय अडचण काय बरं तुम्हाला? पोलीस पाटलाची काय अडचण आहे? यांनी का तक्रार केली? पोलीस पाटील सगळे हां, त्याच्या नावावर दुसरंच काम करताय, कोण करते ते? ते नाव नाही सांगत आम्ही। हां, बरं आता काय मागणी मामा तुमची? आमची मागणी आता तुम्ही काही करा, बरोबर आमचं हां, नियोजन काहीतरी करा। नियोजन करा। हम्म। हां, काय म्हणले SDM साहेब? काय म्हणले? SDM साहेब म्हणले आम्ही बाकीच करतो, पत्रकाराला द्या म्हणले। हां, हां, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू केलं। पोषित केलं। आता इथून पुढे तुमचा निर्णय, हां. काय करायचं नाही करायचं। अजून काय सांगणार? पोलीस पाटलाबद्दल काय सांगणार तुम्ही? नाही, दुसरी काही सांगू शकत नाही। आम्ही 6 महिन्यापासून अजून पाहिलं नाही, ते संभाजीनगरला राहतंय। हां, ते आता काही आलेलं नाही। आता समजा तुम्हाला इथं काही कायदा सुव्यवस्था बिघाड झाला हां, तर तुम्हाला डायरेक्ट पोलीस ठाण्याला संपर्क करावा लागते का? डायरेक्ट डायरेक्ट बरं, काही असा समजा घरगुती किरकोळ भांडण झाले तरी तर पोलीस पाटील असलं तर याच ठिकाणी निपटते, निपटतंय, परंतु पोलीस पाटील नसल्यामुळे ते ठाण्यातच जावं लागेल। ठाण्यातच जावं लागतंय। बरं, शासनाने हे जर तुम्ही निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली हो। आणि शासनाने तसं नाही केलं तर तुम्ही कोणत्या मार्गाने काय आंदोलन करणार का काय? आम्ही आंदोलन नाही करणार, आम्ही डायरेक्ट SP ऑफिसला जाणार। हां, तिथं जाऊन अजून तिथं एक अर्ज टाकणार।